पण आपल्या मधले बेडची रुंदी सर अशी एवढी. जय श्रीराम. युलिप्रो सॉईल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये सरचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता मी हा जो प्लॉट आहे हा NRI आहे. NRI डोले काकांचा हा प्लॉट आहे, सदाशिव डोले. तर त्यांचा हा जो प्लॉट आहे 67 वर्षाचे शेतकरी आहे. या चुकीच्या प्रॅक्टिस करतायत. आता सिंगल लाईन आहे पेरूला, आणि पेरूला पूर्णतः निमॅटोड होता, प्रॉब्लेम होता, पेरूची झाडं बसली होती. तर ह्या प्लॉटसाठी आपण आहे ना SRS सिस्टमचे काही ठराविक फॉर्म्युलेशन्स यांना दिले होते बाबांना, आणि त्याची सगळी ट्रीटमेंट ह्या काकांनी केली होती. तुमचं नाव सांगा. विलास चिलप यांनी ही ट्रीटमेंट केली. पण ट्रीटमेंट केल्यानंतर काय झालं ते त्या कॅमेऱ्याकडे बघून सांगा. काय बदल झाले प्लॉटमध्ये? बदल म्हणजे असं झाला का कमीत कमी 95% बदल झाला प्लॉटमध्ये. काय झालं ते सांगा, जो झाला तो सांगा. औषधं खतं टाकली, हां, त्या खतामुळे 95% फरक बदल झाला. म्हणजे ते आपण जे बादल्यांमध्ये बनवले हा ते याला सोडल्यानंतर झाडात काय काय बदल झाला? झाडांनी शेंडे काढले का? झाडांनी झाडात तरतरी आली का? झाडात तरतरी आली, शेंडे काढले आणि खोड पण मजबूत झाला. खोड मजबूत झाला आणि झाडांनी कुण्या फेकल्या. हा आणि जो प्रॉब्लेम होता, आता हे नवीन स्प्राउटिंग चालू झाली. याच्या आधी हा प्लॉट किती दिवसाचा आहे? याचं वय किती पूर्ण? आता 1.5 वर्षाचा. 1.5 वर्षामध्ये याची पहिली ग्रोथ आहे नाही? हा पहिली पहिली म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतर झालेली पहिली ग्रोथ. हा आता याच्यामध्ये काकांचं कसं आहे, काकांचं वय 67 असल्यामुळं, 76 वय असल्यामुळं त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतोय कामामध्ये. मग हे सगळे काम हे चिलप काका बघत असतात. पण या प्लॉटमध्ये असे बेड पाहिजे ते बघा. आणि ही जी ड्रीपची नळी ही इथं पाहिजे अशी. आता या झाडापासून अशी लांब पाहिजे, आणि ह्या झाडाला ओलावा गेलाच नाही पाहिजे. जर या झाडाला ओलावा गेला तर तुमचा निमॅटोड हा कंट्रोल होणार नाही. निमॅटोडवर भरमसाठ प्रमाणात पैसे घालू नका. पाण्याचे 5-6 सूत्र वापरले तुम्ही तर अजिबात तुम्हाला गरज नाही या गोष्टीची. आणि आपल्या पिरियडिक ट्रीटमेंट आहे प्रिव्हेंटिव्ह, त्या जर तुम्ही ठेवल्या बायोडायनामिकनुसार आमुषा पौर्णिमेच्या स्लाऱ्या वगैरे, तर तुम्हाला निमॅटोडच येणार नाही. पण या अशा चुकीच्या प्रॅक्टिस केल्या तर 100% होईल. आता याच्यामध्ये लावा आहे, पण आम्ही तणनाशक न मारता राजगिरा टाकणारे. राजगिराने काय करतो, या लावयाच्या गाठी फोडून टाकतो डायरेक्ट. म्हणजे हा बायोलॉजिकल ते तणनाशकच समजा तुम्ही. राजगिरा लावयासाठी तुम्ही राजगिरा टाका, आणि तो परत ऑर्गॅनिक मल्चिंग म्हणून गाडून टाका, त्याने न्यूट्रिशन भेटेन. आता यांच्याबरोबरच अभिजित भाऊंचा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे. अभिजित भाऊ, तुम्हाला काय अनुभव आला तो सांगा. आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर आपण काकडीसाठी ट्रीटमेंट देत होतो. हां, पण आपलं डेव्हलपमेंट चांगली झालेली. कळ्या बिळ्या भरपूर प्रमाणात निघाल्या. म्हणजे ते जे झाडाला निमॅटोड तर तुम्ही डोळ्यानेच तुम्ही गाठी दिसत होता, आणि त्यात खूप बदल झाला प्लॉटमध्ये. तर त्या प्लॉटचा पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन. तर ही चुकीची प्रॅक्टिस आहे, ही ध्यानात घ्या. फक्त या झाडापासून नळी जेवढी लांब ठेवता येईल तेवढी ठेवा. अशी इकडं एक नळी आणि ह्या इथं एक नळी, अशी ह्या लाईनला एक नळी ठेवावं लागेल अशी. तेव्हा हे झाडं प्रॉपर तुमचे डेव्हलप होईल. अशा पद्धतीनेच तुम्हाला ड्रीप करायची आहे प्लॉटला, हे ध्यानात घ्या. सिंगल नळी प्लॉटला ठेवू नका. सिंगल नळी जर प्लॉटला ठेवली, स्टेम बोरर येणार आहे 100%. स्टेम बोरर म्हणजे खोडकिडा, डायरेक्ट खोडातून भुसा बाहेर पडतो. त्याच्यामुळे अशी प्रॅक्टिस चुकीची आहे. हे बघा, हे मी तुम्हाला करून दाखवतो. हे बघा ग्राउंड हे बघा आपण अशी नळ ठेवली होती. हे बघा, या अशा पद्धतीने बेड पाहिजे ना आपल्याला. हा बेड असा पाहिजे. हे बघ, आणि खतं जे भरायचे झाडाला ते इथं भरायचे, इथं, आणि या बाजूने इथं भरायचे खतं नळीच्या खाली. हा, नळीच्या खाली असं इथं. आणि इथं तुम्ही मधी हा जो पॅच आहे चौकोनी झालेला, हा जो चौकोनी झालेला पॅच आहे, याच्यामध्ये तुम्ही एक एक पाटी शेणखत टाकू शकता. हे बघा, इथं 4 इंच खड्डा चौकोनी करून असा इथे पण घेऊ शकता तुम्ही. खतेचं काम करतो. हा असं वरच्यावर, आणि इकडं खत भरायचं असं. अशा पद्धतीने जर तुम्ही कोणत्याही पिकाला, हॉर्टिकल्चरच्या कोणत्याही डाळिंब असू, सफरचंद असू, कोणतंही झाड असून द्या, अशा पद्धतीने केल्यावर तुम्हाला आजारच येणार नाही. आणि खत हे कंपोस्ट केल्याशिवाय भरायचं नाही. कंपोस्ट विदाऊट कंपोस्ट करता खत जर भरलं तर इथंच उकांडा तयार होईल, आणि सगळ्या पांढऱ्या मुळ्या शॉक मारतील त्या झाडाच्या.
अशा पद्धतीने काम करा. जय श्रीराम.